च्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सावलीला आता किडनॅप करून ठेवलेलं असतं. त्यामुळे सावली जोरजोरात ओरडत असते, कोणी मला ठेवलं इथून बाहेर काढा. तर ते ऐश्वर्याचे गुंड मात्र आता सावलीला म्हणत असतात की आम्ही तुम्हाला इथून सोडवू, पण आमची एक अट आहे. मग सावली म्हणते की काय काय अट आहे तुमची, सांगा ना, काय करायचं आहे, असं ती बोलू लागते. त्यावर सावलीला ते म्हणतात की आमचा हा कबुली जबाब आहे. हा कबुली जबाब वाचायचा आणि मग आम्ही हा कॅमेरासमोर रेकॉर्ड करू. हे सगळं तुम्ही करायचं, तेव्हाच तुमची इथून सुटका होईल. दुसरीकडे जगन्नाथ आणि त्यासोबत भैरवी हे दोघंही जण भांडत असतात. जगन्नाथला भैरवी म्हणत असते की हे सगळं कारस्थान तुझंच आहे, मला माहिती आहे. त्याच वेळेला जगन्नाथ तिला म्हणत असतो की हे जर कारस्थान माझं असेल ना, तर मी हे कारस्थान असं एकट्याने थोडी करणार आहे. तुला कळतंय का? तुझं तरी हे सगळं मी कशाला करू? मुळात आहे ना, या सगळ्या गोष्टींची गरज नाही. उलट मीच या कार्यक्रमासाठी तुला तयार व्हायला सांगितलं होतं. मग मी कशाला करू हे सगळं? ऐश्वर्या इकडे तिच्या गुंडाला कॉल करते आणि काम झालं आहे का हे विचारते. त्यावर तिचा गुंडही आता म्हणत असतो की मॅडम, तिला कबुली जबाब दिला आहे, बघूया ती काम करते का. तिने काम केलं तर उत्तमच, असंही आता म्हटलं जातं. मग दुसरीकडे मात्र तिच्याकडनं लवकरात लवकर व्हिडिओ रेकॉर्ड करून घ्या, नाहीतर या सगळ्याचे परिणाम वाईट होतील, लवकर करा, असंही आता सांगितलं जातं. त्याच वेळेला इकडे आता जगन्नाथ आणि चंद्रकांत हे बोलत असतात. सावली कुठे गायब झाली असेल, त्यांना टेन्शन आलेलं असतं. तेवढ्यातच जगन्नाथच्या फोनवर ताराच्या वडिलांचा कॉल आलेला असतो आणि ते आता म्हणत असतात की काय झालं, मी पोचू का तिकडे, झालं आहे का व्यवस्थित सगळं मॅनेज. त्यावर अचानकपणे सावली या कार्यक्रमातून गायब झाली आहे असं जगन्नाथ त्यांना सांगतात. तुम्ही एवढ्यात निघू नका, आम्ही सांगू तेव्हा तुम्ही निघा, असंही जगन्नाथ त्यांना सांगू लागतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं, इकडे आता सावलीला सांगितलेलं असतं की लवकरात लवकर हा कबुली जबाब कॅमेरासमोर रेकॉर्ड करायचा आणि तेव्हाच तुझी इथून सुटका होणार. त्यावर आता सावली विचार करते, ती ठरवते की हे सगळं मी कसं करू शकते. म्हणजे मी जर हे सगळं रेकॉर्ड केलं तर आता प्रॉब्लेम होईल, ही भीती ना तिला असते आणि त्यामुळेच ती टेन्शनमध्ये अडकलेली असते. कारण हे सत्य असं जगासमोर येईल असा विचारही तिनं केला नव्हता. पण आता ती मोठ्या धर्मसंकटात अडकलेली असते, तिथून बाहेर तर पडायचं असतं. दुसरीकडे मात्र आता ऐश्वर्याला तो गुंड म्हणत असतो की मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी काम तर करतोय, पण तिने कॅमेरासमोर रेकॉर्डिंग नाही करू दिलं तर मग काय करायचे. अरे करू नाही दिलं ना तर तिला चांगलंच मार, पण काही झालं तरी तिच्याकडनं ते रेकॉर्डिंग करून घे, असं आता ठामपणे सांगितलेलं असतं. आणि त्यामुळेच आता तो म्हणत असतो की ठीक आहे. दुसरीकडे मात्र आता जगन्नाथला टेन्शन लागलेलं असतं की कुठे गेली असेल सावली, आणि म्हणूनच आता या सगळ्याचा शोध येत ना ते घ्यायचं ठरवतात. मग आता CCTV आपण चेक करूया का, असं तो चंद्रकांतना म्हणतो. आणि मग काय, CCTV फुटेजसुद्धा चेक केला जाणार असतो. त्या CCTV फुटेजमधूनच आता बऱ्याचशा गोष्टी कळतील असा विचार लोक करतात. मग आता मोबाईलमध्ये CCTV फुटेज चेक करायचं सुरुवात होतं. पण ऐश्वर्याच्या गुंडांनी आधीच एक मागचं CCTV बंद करून ठेवलेलं असतं. पण जेव्हा एक CCTV पाहिला जातो त्यामध्ये आता जगन्नाथला ती गाडी बघून संशय येतो. तर दुसरीकडे आता सावलीला वाचवायला देवाभाऊ आलेला असतो. ऐन वेळेला देवाभाऊची तिथे एंट्री होते. त्यामुळे आता गुंडांची पळताभुई थोडी होते. गुंड आता काहीच बोलू शकत नसतात. पण त्याच वेळेला आता सावली जेव्हा देवाभाऊला बघते तेव्हा तिला खूप जास्त आनंद होतो आणि ती म्हणते की अरे वा देवाभाऊ, तुम्ही इथे. त्यावर आपली बहीण जर संकटात असेल ना तर हा देवाभाऊ नक्कीच तिच्या मदतीला धावून येईल. आणि आजही तसंच झालं आहे. मला माहिती आहे माझी बहीण संकटात आहे, म्हणूनच तर मी माझ्या बहिणीसाठी आलो आहे. आणि काय रे तुम्ही लोक, आणि असं बोलून त्यांची धुलाई सुरू करतो. जगन्नाथ आता इकडे तो व्हिडिओ पाहतो. जेव्हा CCTV पाहिला जातो तेव्हा ती गाडी पाहिल्यावर त्याला संशय येतो आणि तो म्हणत असतो की ही गाडी मी पाहिली आहे, म्हणजेच ही गाडी ना मी बघितली होती
आणि तेव्हाच मला संशय आला होता की या गाडीमध्ये नक्कीच गडबड आहे, कारण रस्त्यावरनं येत असताना सावली आणि तारा या दोघीही जणी होत्या. तेव्हा रस्त्यावर ही गाडी आडवी उभी होती आणि ही व्हॅन तेव्हाही मी पाहिली होती. तेव्हाही मला संशय आला होता हे नक्कीच कोणाचं तरी कारस्थान आहे. पण त्यावेळेला ना तारा आणि सावलीला मी पटकन माझ्या गाडीत बसवलं आणि मी इथे घेऊन आलो असं देखील जगन्नाथ आता सांगू लागतो. जगन्नाथ जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगतो तेव्हा मात्र आता या व्हॅनचा जरा नंबर मला शोधून द्या, म्हणजे कसं त्या कॅमेरामध्ये तो नंबर आला आहे का, या सगळ्याचा शोध आता जगन्नाथ घेऊ लागतो. आणि जगन्नाथ आता व्यवस्थितपणे बघत असतो तर त्याला त्या गाडीचा नंबरही सापडतो. आता त्या गाडीच्या नंबरवर ना या सगळ्याचा शोध घ्यायचा असतो. म्हणूनच आता त्याचा शोध तर घेण्याचा प्रोग्राम सुरू होतो. इकडे देवा भाऊ बरोबर त्या लोकेशनला पोचलेला असतो, ज्या लोकेशनला त्याला टीप मिळालेली असते. खरं तर हे गुंड ना खूप पोचलेले आहेत आणि ह्यांची टीप मिळालेली होती आणि त्यांनी कोणाला तरी किडनॅप केलं आहे हे सुद्धा कळलं होतं. पण सिस्टर, तुला किडनॅप केलं होतं हे मला माहीत नव्हतं, पण आज बरं झालं मला कळलं. निदान मी तरी तुझ्या मदतीला धावून आलो. आणि सिस्टर सॉरी, पण आता मी काही तुला सोडायला येऊ शकत नाही. तू जाशील ना? हो हो देवाभाऊ, मी जाईल, तुम्ही काळजी करू नका. मला इतकं तुम्ही इथून सोडवलंच ना, तेच माझ्यासाठी खूप आहे. अचानक देवाभाऊची एंट्री झालेली असते, म्हणूनच सावलीची सुटका तर झालेली असते. त्यामुळे सावलीला जरा रिलॅक्स वाटत असतं. तर दुसरीकडे मात्र आता सावली ही खूप जास्त खुश असते, कारण आता पटकन तिला गाण्याच्या कार्यक्रमाला पोचायचं असतं आणि तिला तो कबुली जबाब तो सुद्धा देता आलेला नसतो ना, त्यामुळे तिला आता बरं वाटतं. त्या गुंडांना तर आता चांगलंच डांबून ठेवलेलं असतं. त्यांचे मोबाईल देखील जप्त केले जातात. आता त्यांचा फोनही स्विच ऑफ केला जातो आणि त्यामुळेच आता इकडे ऐश्वर्याला या सगळ्याबद्दल काहीच कळत नाही. सावली आता निघालेली असते आणि इकडे तिकडे रिक्षाची वाट बघत असते, कारण लवकर तिला त्या शोला पोचायचं असतं आणि म्हणूनच ती बघत असते की कधी मला रिक्षा भेटते. इकडे मात्र आता जिथे हा प्रोग्राम असतो तिथे ऑडियन्स आलेले असतात. त्या ऑडियन्सचा एकमेकांसोबत मागून कांगावा होऊ लागतो आणि ते म्हणत असतात की चला सुरू करा कार्यक्रम सुरू करा, किती वेळ लावताय, असं बोलून ते आता आरडाओरडा करत असतात. त्याच वेळेला ऐश्वर्या म्हणते की या माणसाचा फोन स्विच ऑफ येतोय, म्हणजे यांनी नक्कीच व्हिडिओ रेकॉर्ड केला असेल. अरे वा, आता जगासमोर या सावलीचं सत्य येणार, असं ऐश्वर्या म्हणत असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं, इकडे मात्र आता ऑडियन्स आलेली असतात. म्हणूनच तिथे आलेले प्रमुख पाहुणेसुद्धा म्हणतात की चला आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया का. तसंही पब्लिक तात्काळला आहे. मग आता भैरवीचा नाईलाज होतो. मग आता भैरवी ताराला घेऊन स्टेजवर जाते आणि त्याच वेळेला आता भैरवी सगळ्यांना शांत करत असते, कारण ऑडियन्सना शांत करणं गरजेचं आहे. पण जोपर्यंत सावली येत नाही तोपर्यंत हा गाण्याचा प्रोग्रामही चालू होणार नसतो. सावलीला आता पटकन रिक्षा भेटते. सावली रिक्षा पकडते आणि या रोडकडे यायला निघालेली असते. भैरवी ही आता सगळ्यांना म्हणत असते की आपल्या इथे एक नवीन आलेले आहेत आणि त्यांचं स्वागत तर आपण करूया. आणि त्या प्रमुख पाहुण्यांचं नावही घेतलं जातं. रूपम कॉस्मॅटिक हे स्पॉन्सर असल्यामुळे आपल्याला थोडा वेळ सावलीची वाट बघावी लागेल. पण इथे मात्र जे प्रमुख पाहुणे आलेले असतात ना, ते त्यांना 2 शब्द भैरवी बोलायला सांगते. त्यावर ते उठून उभे राहतात आणि ते म्हणतात की 2 शब्द नाही तर आम्ही 3 शब्द बोलतो की कार्यक्रम सुरू करा. मग आता भैरवीचा नाईलाज होतो. भैरवी विचार करत होती की हा माणूस 2 शब्द जरी निदान बोलायला आला तर आपण तेवढा वेळ घालू शकू, पण हा प्लॅन देखील तिचा फेल गेलेला असतो. आता इकडे मात्र अचानकपणे म्युझिक लागते आणि मग काय, सावली आल्याचं ह्या लोकांना कळतं. ऐश्वर्याचा तर प्लॅन फ्लॉप होतो. त्यामुळे ऐश्वर्या टेन्शनमध्ये येते आणि त्यानंतर तारा समोर उभी राहते आणि आता फक्त ती आपलं तोंड हलवायचा प्रयत्न करते नेहमीप्रमाणेच आणि मागे स्टेजच्या उभं राहून सावली गाणं गाऊ लागते. त्यावर ऐश्वर्याला कळतं की सावली ही आलेली आहे, त्यामुळे तिचा प्लॅन हाही फ्लॉप झालेला असतो. त्यामुळे आता ते टेन्शनमध्ये येते. पण सावली जेव्हा गाणं गाते तेव्हा तारा हे फक्त तोंड हलवत असते आणि एकदा का हे गाणं संपल्यावर आता सावलीला खूप बरं वाटतं आणि सगळीजणं तारासाठी टाळ्या वाजवतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सगळ्यात आधी अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात.